हो, माझ्यासोबत पूर्ण टीम आहे. ओरण एज्युकेशन सोसायटीची चेअरमॅन, प्रिन्सिपल, इतर स्टाफ, व्हाईस चेअरमॅन सगळे आहेत आणि याच शिक्षकांना, याच सगळ्या ज्या शिक्षकांना त्यांनी माहिती दिली होती आणि यांनीच पोलिसांना कळवलं आणि एवढी मोठी बातमी किंवा माहिती जी आहे ती पोलिसांसोबत शेअर करण्यात आली. त्यानंतरच आता या पूर्ण ऑपरेशनमध्ये आयबी, एनएसजी, मार्कोस, नेव्ही, कोस्ट गार्ड या सर्वांना सामील करण्यात आलेलं आहे. या पूर्ण उरण परिसरामध्ये सकाळीची ही घटना आहे, ज्यावेळेस या शाळेच्या 2 विद्यार्थ्यांनी त्यांना पाहिलं आणि ही माहिती आपल्या टीचर्सला दिली. माझ्यासोबत आशिष आहे. आशिष, सध्याची परिस्थिती काय आहे? ज्या प्रकारे पूर्ण कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येते, सर्च ऑपरेशन करण्यात येते, पूर्ण झालं आहे का? आणि वायडेल इन्स्टॉलेशनला सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे का? आत्ता या सगळ्या घटनेला जवळजवळ 12 तास झालेत. सकाळी 6:30ची ही घटना आहे. त्या मुलीने आणि मुलाने जे बघितलं होतं त्यांनी येऊन प्रिन्सिपलला सांगितलं होतं. सगळ्यानंतर पोलिसांना प्रथम हे सगळ्या सांगितलं गेलं, त्याच्यानंतर नेव्हीला सांगितलं गेलं, ज्यानंतर मार्कोसची टीम होती, ही पूर्ण सर्चसाठी इथे आली होती. मार्कोससोबत एटीएस असेल, आयबी असेल किंवा आता एनएसजीची टीम आहे, ही सुद्धा आता उरणमध्ये दाखल झाली आणि संपूर्ण परिसरात, संपूर्ण उरण शहरचा जो काही परिसर आहे, समुद्रकिनारे असतील, ओएनजीसी असेल किंवा नेव्हीचा एरिया आहे, या सगळ्या परिसरात आता त्यांनी शोध मोहीम सुरू केलेली आहे. निश्चित आपण ह्या शिक्षकांकडे जाऊयात. सर्वप्रथम त्या प्रिन्सिपल मॅडम आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. मॅडम, ज्या प्रकारे ही माहिती तुमच्याकडे आली, अगोदर माहिती कोणाला आली होती? या विद्यार्थ्यांनी माहिती कोणाला दिली होती? क्लास टीचरला माहिती दिली आधी, सगळ्यात आधी. त्यानंतर क्लास टीचरनी सुपरवायझरला इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर मग माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली. पुढील कारवाई आपण कशी केली, काय केलं? त्या मुलांची एन्क्वायरी केली पहिल्यांदा की काय काय त्यांनी बघितलं, काय त्यांनी म्हणजे मग आम्ही सगळ्या मुलांना पण इन्फॉर्म केलं. कॉलेजच्या मुलांना फक्त इन्फॉर्म केलं गेलं. त्याच्यातून असं आम्हाला माहिती मिळाली की अजून आणखी एका 11th स्टँडर्डच्या मुलांनी पण त्या लोकांना बघितलं होतं, त्याच्यातल्या एका व्यक्तीला बघितलं होतं. आणि जेव्हा व्हेरिफिकेशन केलं गेलं तेव्हा त्यांचं दोघांचं जे इन्फॉर्मेशन त्यांनी दिली, त्या वर्णन जे केलं होतं तर त्या दोघांचं वर्णन सेम होतं. पुढील कारवाई मॅडम, आपल्याला काय माहिती दिली? आल्या त्या मुलीनं काय माहिती दिली आणि आपण कसं रिॲक्ट केलं? कारण खूपच सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला तिने दिली. इट वॉज व्हेरी सेन्सिटिव्ह. ऍक्च्युली आपली असेंब्ली वगैरे झाली आणि नेहमीप्रमाणे माझं अटेंडन्स वगैरे झालं आणि एक मुलगी विद्यार्थिनी माझी उभी राहिली आणि म्हणाली, मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हटलं ठीक आहे बोल. म्हटलं इथे नको, वर्गाच्या बाहेर चला म्हणून. तर वर्गाच्या बाहेर नेलं तिला. ती अक्षरशः एवढी घाबरलेली होती, शी वॉज शिवरिंग लाईक एनिथिंग. तिला म्हटलं काय बरं नाही वाटत आहे का, घरी जायचं का तुला? ती म्हणे नाही मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. 4-5 असं काहीतरी बोलायला लागले. म्हटलं मुलं काय तुझ्या मागे वगैरे लागलेत का? ती नाही म्हणाली मॅडम. ती एवढी थरथरायला लागली. तिला म्हटलं स्टाफरूम मध्ये चल. तिला बसवलं, पाणी पाजलं आणि म्हटलं काय झालं सांग बघू. मग तिने सगळं ते काय घडलेलं तिने प्रकार बघितलेला वगैरे सगळं सांगितलं. मी ताबडतोब माझ्या को क्लास टीचरना बोलवलं, त्यांना पण मी ऐकायला लावलं. म्हटलं ही काय बोलते बघा म्हणून. मग तिला विचारलं, म्हटलं तू झोपेत नाही ना, म्हणजे का स्वप्न वगैरे का पाहिलेलं का किंवा भास वगैरे झालाय का? ती म्हणे नाही मॅडम मी खरंच पाहिलेलं आहे. मग ताबडतोब तिला खाली आणलं, सुपरवायझर्सना रिपोर्ट केलं. सुपरवायझर्सनी मग प्रिन्सिपलकडे कळवलं आणि मग पुढची हालचाल झाली. मग खूपच चांगलं काम सगळ्यांनी केलंय. अलर्ट हे पूर्ण स्टाफ मेंबर्स होते, त्या विद्यार्थी तर होतेच, पण ह्या अलर्ट स्टाफ मेंबर्सनेही पोलिसांपर्यंतही आपण माहिती दिली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि नंतर ही जी खूपच अत्यंत महत्वाची माहिती जी आहे ती मिळाली आहे. आपल्यासोबत या शाळेचे या सोसायटीचे चेअरमॅन आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. खूपच चांगलं काम केलंय तुमच्या विद्यार्थ्यांनी. अलर्ट होते आणि ती माहिती शेअर केली आणि तुमच्या स्टाफ मेंबर्सनेही पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवून व्हेरीफाय करून माहिती पोहोचवली, जेणेकरून पोलिसांना मदत झाली आहे. आणि या प्रकारची आता व्यवस्था किंवा बंदोबस्त या पूर्ण परिसरामध्ये, पूर्ण राज्यामध्ये लावण्यात आले आहे त्या अलर्ट नंतर. नाही काय झालं माहिती आहे, सुरुवातीला जेव्हा आम्हाला आमच्या प्रिन्सिपलकडनं आणि टीचर्सकडनं आम्हाला फोन आला की सर असं असं प्रकरण झालेलं आहे, तर आमच्या सेक्रेटरीनी लगेच ती बातमी मिळाली. 7:33ला त्यांना बातमीला, 7:35ला त्यांनी उरण पोलीस स्टेशनला लगेच फोन केलं आणि तिथे इन्स्पेक्टरना जी काही बातमी सगळी माहिती म्हणा आम्ही येतो. 15 मिनिटात पोलीस यंत्रणा इथे आली. हलचल सुरू. त्यांना पण वाटलं ना, आम्हाला पण साधारण ह्या एरिया, कारण की नेव्हल एरिया बेस आहे सगळं, इथे नेहमी मॉकड्रिल्स होतात आणि आम्हाला वाटलं की नेहमीप्रमाणे मॉकड्रिल आहे. आम्ही पण तेवढं सुरुवातीला म्हणजे कन्फर्म केल्याशिवाय एवढी मोठी बातमी करायची नाही. पोलीस पण आले, ते पोलीस पण म्हणाले आपण पहिले बघू, कदाचित मॉकड्रिल असेल आणि म्हणून मग नंतर आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. मग आम्ही विचार केला आपण मॉकड्रिल होत असेल तर नेव्हीची एक होते किंवा एनटीजी नॅशनल आपल्या ते एनएसजी त्यांची होते एनएसजीची. तर आम्ही इथे नेव्हीत फोन लावतो तर आमची कुठलीही मॉकड्रिल नाहीये, कुठलीही मॉकड्रिल आमची नाहीये आणि त्यामुळे हे तुम्हाला कोणी बातमी होते म्हणजे आज ते विद्यार्थ्यांनी सांगितलं असेल ते लगेच मार्कोस आले इथे.
मार्कोस आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडनं कुठलीही अशी प्रकारची ही नाहीये. त्यांनी त्या मुलांना सगळी माहिती आमच्याकडनं घेतली आणि ते लगेच कामाला लागले. त्याचप्रमाणे ओएनजीसीची पण लोक आली होती. ओएनजीसी लोकांनी ते बातमी काय म्हणजे खरी पडताळणी करण्यासाठी आली. त्यांनाही ती बातमी तथ्याला त्यांनी त्यांची जी नाकेबंदी सुरू केली, नेव्हल बेसनी त्यांनी त्यांचं सील केलं, ओएनजीसीने, दोन्ही हे सगळे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत इथे आणि वॉरंट आहे. मग पोलिसांनी जी चौकशी केली, थोडक्यात जाणून घेऊ, पोलिसांनी चौकशी कशा प्रकारे केली, यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं? नाही, पोलिसांनी म्हणजे कसं झालं माहिती, इथे ते नवीन पहिले पोलीस आले, त्यांनी इंट्रोगेशन केलं. नंतर जे सीपी आले, एसीपी आले, म्हणजे जवळ 6 ते 7 वेळा त्यांनी इंट्रोगेशन केलं आणि त्यांनी जी बातमी दिली ते स्टिकअपच होते. आणि जे जबाब त्यांनी दिला त्यावर ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांचं जे म्हणणं होतं 8 तासाच्या इंट्रोगेशन त्यांनी वारंवार तेच सांगितलं आणि पोलिसांनी व्हेरीफाय केलं आणि त्यानंतरच सगळी हालचाल झाली आणि एक मोठं इन्सिडेंट आपण म्हणू शकतो किंवा एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी ज्या प्रकारे ही माहिती शेअर केली आहे, खूप चांगलं काम केलेलं आहे ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणं आणि त्यामुळे पोलीस अलर्ट झालेले आहेत आणि पोलिसांनी पुढचा तपासही सुरू केलाय. गणेश, ताजी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान बुरखाधारी किंवा भारतीय लष्कराच्या वेशभूषेतला कुठलाही संशयित व्यक्ती दिसला तर 02222852885 किंवा 02222856817 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि उरणचा हा संपूर्ण परिसर अतिशय सेन्सिटिव्ह का आहे तेही आपण जाणून घेऊया. उरण मुंबईच्या अगदी जवळ वसलेला आहे. नवी मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती काही संवेदनशील ठिकाणं आहेत उरण आणि परिसरामध्ये. उरणच्या जवळच JNPT आहे, हे एक प्रमुख ठिकाण आहे. त्याचबरोबर ONGC सुद्धा उरणपासून खूप जवळ आहे आणि उरणमध्ये नौदलाचा तळ सुद्धा आहे. त्यामुळे उरणमध्ये कायमच हाय अलर्ट असतो. आणि आता जेव्हा हे संशयित आढळल्याचं मुलांनी सांगितलेलं आहे त्यानंतर या सर्व ठिकाणांवरची सुरक्षा अधिकच तीव्र करण्यात आली आहे.